नारारी बाबा म्हणत दोघं बापले का होते बसेल, दोघं बापले का होते बसेल आणि दोघा बापले कायच्या मधात निघला इचू. इचवाची सारेले वय खाय आणि तो तरतर तरतर चालायला लागला. बापाने विचारलं काय आहे रे बाबू? तो पोरगा म्हणे इचू. बाप म्हणे आण धरून. तो म्हणे इचू आहे इचू. बाप म्हणे अन्न धरून ऐकत नाही का? मी तुझा बाप नाही काय? धरीन तो पोरगा. तो म्हणेन बाप आहे तर साल्या इचू धरायला लावता का रे? त्याला माहित आहे हे धरणं 12 घंटे कूदणंच आहे. नाही तर बुडाच म्हणे धर. ते काय सुरई आहे का? ते काय गोठ आहे गड्या. त्या परमात्माची सत्ता अलोट संपत्ती भेटते. जाऊ द्या आता या 9 दिवसामध्ये 18 जणांच्यानंच मारला पंक्तायचा. बाकीच्यानं मनात आणू नाही. आम्हाला तर पंगतही नाही भेटली याच्यातली. मनात आणूच नका. बाकीच्या करता शेवटचा दिवस आहे हा आजचा. गव्हाचं पोत, तांदूळाचा कट्टा, तेलाचा टीप, डालड्याचा डब्बा, 500ची नाही 5000ची पावती फाळा. परमात्मा प्रसन्न होईल. परमात्मा म्हणे अरे माय उत्सवामध्ये तुला शेवटच्या दिवसाकरता गव्हाचं पोत दिलं. आता मी काय करू तुझ्यासाठी? मी काय करू तुझ्यासाठी? जिताय तर लोक तकलीफ हो. मेल्यावर एका मेरीनं 100 एकर जमीन, वावरा परत येईल, घरचाच ट्रॅक्टर, खताचं दुकान, घरचंच कृषी केंद्र, पांढरी गाडी बशाले, 10-12 म्हशी जंदेल. लोकांनो तो जलजला पाहिलं की काय म्हणतात लोक? लोक म्हणतात लोकांच्या माना मोडल्या आणि तुले नाही मोडतायत काय? मोडून तर बाय गपके देतात लोक. धरली जीभ की त्यानं माना नाही मोडल्या. अशा उत्सवात गव्हाचं पोत दिलं. परमात्मा प्रसन्न झाला. कशा करता ऐकाव कथा कीर्तन. हे संपत्ती दौलत जे भेटेल आहे ना हे ज्याचं त्याचं करेल आहे. हात दाखवू नाही भविष्य पाहू नाही. भाग्यवान मंडळी आज कृष्ण जन्माचं कीर्तन आहे. सांगायचे काही काम नव्हतं पण मनात येते. मनात काय येते? अरे तुमचे मायबाप मेले. आजोबा मायबाप असतील तर आजोबा पंजोबा मेले. त्याच्या हातून परमार्थ घडला नशीन घडला. मग त्याचा उद्धार कशानं होईल? वावर घेतल्यानं. किती एकर वावर घेतलं की वर म्हातारीचा उद्धार होईल की केलं माय पोऱ्यानं 150 एकर. मग वावर घेऊ नाही काय? नारारी बाबा सांगत घेऊ नाही का वावर? घ्या. सकाळून 5 एकर, दुपारून 5 एकर. टेकानं समुद्र आले पण एखादी पंगत कोण करीन तुमच्या म्हातारीचा उद्धार? हे पंक्ता देणार आहे कोण करीन? अरे नाही आपल्याच्यानं पंगत. सहकार्य करा. 5-10 किलोचं चला घ्या. काय करायचं आहे? कशानं होते उद्धार? उद्धाराती पूर्वजा उद्धाराती पूर्वजा हो उद्धाराती पूर्वजा लावले हे सप्ते. हे संतांना वळण पाडून ठेवलं. हे कशा करता? पैसे जादा झाले म्हणून की रिकामपण आहे म्हणून? कशा करता? अरे आपल्या पूर्वजाचा उद्धार होईल त्याच्या करता हे सप्ते आहेत. त्याच्या करता हे अन्नदान आहे. तुम्ही लग्न केलं 2 पोत्याची बुंदी केली पोरीचं, अन्नदान नाही ते तुमच्या पोरीचं लग्न आहे. बारस घाला, संताची पुण्यतिथी करा, दिंडीचा मुक्काम घ्या. याले प्राप्ती म्हणतात. याले अन्नदान म्हणतात. वाढदिवसाचं अन्नदान ते अन्नदान नाही. कशा करता सांगला आम्ही? कथा कीर्तन म्हणजे बोध असते. त्याच्यात बोध माणसाले बोध झाला
जीवन बदलते जीवन जोपर्यंत मनानं करते ते हरिपाठा सांगले मनोमार्गे गेला आणि तो तेथेची मुकुला हरिपाठी स्थिर आला तोची एखादा तरी कुळामध्ये दान धर्म सत्कर्म करणारा पाहिजे ज्याच्या कुडी नाही एकही वैष्णव त्याचा बुडे भव नदी तापा भजना विन ज्याचे घर यमलोकाचे माहेर सद्गुरुनाथ महाराज की जय. वावरा घेतल्यानं उद्धार नाही होत पूर्वजाचा मकानं बांधल्यानं होत नाही ट्रॅक्टर घेतल्यानं होत नाही गाड्या घेतल्यानं होत नाही कशानं होते त्याचा उद्धार त्याच्या प्रित्यार्थ अन्नदान करा टाळी वाजवा भजन करा उतरे केल्या भगवत भक्ती आप्त उद्धरती माता पितरे टाळी वाजवली की पाप जाते तू म्हणशाल आम्ही पापच करेल नाही पाप करा नाही लागत पाप त्याच्या मतानच होते पुण्य करा लागते पुण्य करा लागते पाप करा नाही लागत पाप सहजच होते डोळ्यानं पाप होते पायानं पाप होते हातानं पाप होते काय गोठ आहे घरून निघला चालला कुठी मंदिरात चालला पुण्य होईल पिक्चरच्या दुकानवर चालला पाप होईल दारूच्या दुकानवर चालला कोणाचं लग्न इचकोयलेच काय गोठ आहे गड्या पाप एका तऱ्हेचं नाही 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 पुण्य बी एका तऱ्हेचं नाही नाही सुख बी एका तऱ्हेचं नाही दुःख बी एका तऱ्हेचं नाही काही काहीले कशाचीच वाण नाही सुखाचा पत्ता नाही तुम्ही म्हणसान त्याले पोरं नसतील पोरं बी आहेत त्याले 10-12 पोरी बी आहेत 400-500 एकर जमीन बी आहे वाण नाही कशाची सुखाचा पत्ता नाही हा कबीर बाबानं सांगलं ना जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे सुखिया कोई नहीं रे जो देखे सो सुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे सुखिया कोई नहीं राजा दुखिया प्रजा दुखिया राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी दुखिया घर बैरागी दुख के कारण शुकदेव ने उदरी माया त्यागी उदरी माया त्यागी जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं सुखिया कोई नहीं कशा आहेत टाळकरी कशा आहेत टाळकरी कसं प्रमाण दिलं खासच दिशाले काही खास आहेत काय दिशाले काही खास नाही म्हणा साधारण आहेत पण म्हणाले खासच आहेत नरहरी बाबा सांगत बा दिशाले काय करता दिशाले खासच उभ्या शिंगाचा झुपला की बसला होंडा पुरला होंडा आपले टाळकरी हो मृदंगाचार्य कसा आहे दिशाले खास वाजवायले खास सांगू त्याचं पण आज काय कृष्णाचा जन्म आहे खूप भाग्यवान मंडळी आहे संसारात असे उत्सव पाहिजे त्याला प्राप्ती म्हणतात संसार प्राप्ती नाही घे वावर बांध मकाना घे ट्रॅक्टर घे गाड्या टाक बँकेन चाल आता डांग डांग चिक्की डांग 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 लोकांना सारा आगाऊपणाच केला हो कधी 2 साधू जीव नाही घातले कधी दिंडीचा मुक्काम नाही ते बाई लढता लढता सांगते रे कसं आहे प्राप्ती कशाला म्हणतात प्राप्ती जेवढा परमार्थ तेवढा प्राप्ती आहे आम्ही तर भाग्यवान मंडळी म्हणतो कीर्तनात येईल नाही तर काय गोठ आहे गड्या हो भाग्यवान मंडळी आहे हात दाखवू नाही भविष्य पाहू नाही हो कशाला म्हणतात सत्ता सत्ता समजली की नरहरी बाबा सांग सगळ्या बापाचंही ऐकत नाही सत्ता समजली की सत्ता सत्ता समजली होती प्रल्हाद आले भागवतात कथा आहे याची सत्ता समजली होती प्रल्हाद आले प्रल्हादाचा बाप म्हणे भजन नको करू नाही ऐकलं बापाचं
नाही ऐकलं बापाचं ऐकून ऐका. प्रल्हादानं बापाचं ऐकलं नाही, भरतानं मायचं नाही ऐकलं. मग मायबापाचं ऐकून ऐकाय, पण भागवतात सांगेलाय काय ऐकाव आणि काय नाही ऐकाव. प्रल्हादाचा बाप म्हणे भजन नको करू. त्याला माहित होता आपला बाप राजा आहे तरी मरणार आहे. परमात्मा अविनाश आहे, अविनाश करी लावी मनापिशे. नाही ऐकलं बापाचं. भरतानं मायचं नाही ऐकलं. भरताची माय म्हणे भरता, अरे तू तर मामाच्या घरी होता, या अयोध्येचं राज्य तुझ्यासाठी कमावून ठेवलं. बोलला माईले, तू काय माय आहे का माई? देवाले अरण्यात पाठवलं आणि मी गादीवर बसीन. त्याला सत्ता माहित होती, राम कोण आहे, सत्ता. अशी सत्ता समजायला पाहिजे. सत्ता समजली की जिता वैकुंठात आहे. आयुष्याचा नाश करू नये. हो, कशाले म्हणता सत्ता? नरहरी बाबा सांगत भलत साधं त्याचे सांगणं की लेकरायले समजलं पाहिजे असं. नरहरी बाबा म्हणत दोघं बापलेक होते बसेल. दोघं बापलेका होते बसेल आणि दोघा बापलेकाच्या मधात निघला इचू. इचवाची सारेले वय खाय आणि तो तरतर तरतर चालायला लागला. बापाने विचारलं काय आहे रे बाबू? तो पोरगा म्हणे इचू. बाप म्हणे अन्न धरून. तो म्हणे इचू आहे इचू. बाप म्हणे अन्न धरून ऐकत नाही का? मी तुझा बाप नाही काय? धरीन तो पोरगा. तो म्हणेन बाप आहे तर साल्या इचू धरायला लावता का रे? त्याला माहित आहे हे धरणं 12 घंटे कूदणंच आहे. नाही तर बुडाच म्हणे धर. ते का सुरई आहे का ते? खरे धरेशी तर दणका देते. हा सत्ता समजली पाहिजे. सत्ता हा सत्ता समर्थाची आहे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. भाग्यवान मंडळी आहे, हात दाखवून आहे भविष्य पाहू नये. जाऊ द्या कारणाले निमित्तले कारण. आज कीर्तनाचा योग. दर सालाबादाप्रमाणे चालत आलेला उत्सव कशा करता सांगतो आम्ही. जर सालाबादाप्रमाणे चालत आलेला उत्सव, यात रती मारती कीर्तनकाराचे कीर्तन झाले. शेवटचा योग आमचा बी असते, कारण नरहरी बाबाचं असे सत्ता आहे समर्थाची. काय लक्षात ठेवा, या शेवटच्या कीर्तनाचा योग आमचा आला. त्या आजच्या कीर्तनाकरता चराचरात वास करणारी चैतन्य शक्ती नामदेव महाराज, ज्याच्या संग देव जेवला, ज्याच्या संग देव बोले, त्या नामदेवाचा लगन आहे. नामदेवाचा अभंग आहे आणि त्या अभंगाच्या ते प्रथम चरणात सांगतात. जे मातले पापी जे भक्त दैत्य जे मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे दिदला से त्रास ऋषी मुनी सर्वा
न पूजिती देवा कोणी एक, राहिली यज्ञे मोडिले कीर्तने, पळाले ब्राह्मण दैत्या भेने, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्रिवाय तोय सांगतसे, बुडविला धर्म धर्म झाला फार, सोसवेना भार मज आता, ब्रह्म विष्णू आणि बरोबरी शिव, चालेले सर्व शिरावतीसे, नामा म्हणे आता करतील स्तुती, संत जनी म्हणे परिसावी, दिदला से त्रास ऋषी मुनी, सर्वा न पूजिती देवा कोणी एक, विठ्ठला विठ्ठल 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 पावले सांग, भगवत कृपा पावले सांग, त्यासीच कथा कीर्तनी अनुराग, तेची निज भाग्य महाभाग, ऐसे श्रीरंग बोलिला, ऐसा लाभ ज्या कथा श्रवणी, तरिका नायकती सकळ जनी, ते भाग्य भगवत कृपे वाचोनी, सर्वथा कोणी लाहेना, पांडुरंगा करू प्रथम नमना, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमना, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा, त्यांच्या कृपादाने कथेचा, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, भगवत कृपा पावले सांग, त्यासीच कथा कीर्तनी अनुराग, परमात्म्याने उद्धवाला कीर्तन ऐकणाराचं भाग्य सांगितलं. उद्धवा माझी कथा माझं कीर्तन कोण ऐकतो, भगवत कृपा पावले सांग, त्यासीच कथा कीर्तनी अनुराग. कोण येतात कीर्तनात? श्रीमंत. परमात्म्याने सांगितलं उद्धवा कथा कीर्तनी श्रीमंतीवर नाही, ज्याच्यावर माझी संपूर्ण कृपा असते तो माझ्या कीर्तनात येऊन बसते. आणि तो कीर्तन ऐकणारा किती भाग्यवान असते ते दुसऱ्या ओवीमध्ये सांगलं. जई संत मुखीची कथा, जई संत मुखीची कथा, अत्यादरी ऐके श्रोता, त्याचे निज भाग्य तत्वता, माझे निसर्वथा नवर्णवे गोपाल. कृष्ण भगवान. परमात्म्याने सांगितलं उद्धवा जे कथेत येतात, कीर्तनात येतात, हातानं टाळी वाजवतात, मुखाने माझ्या नामाचा गजर करतात, ते किती भाग्यवान आहेत की त्यांच्या भाग्याचं वर्णन मी करू शकत नाही. कोणाच्या? इकडे येणाराच्या. मग उद्धवानं विचारलं
कीर्तनात येणाराच्या भाग्याचं वर्णन तुम्ही करू शकत नाही. ऐसा लाभ ज्या कथा श्रवणी तरी का नायकती सकळ जनी. एवढा जर त्या कथा कीर्तनाचा लाभ आहे, मग सर्वच लोक का नाही येऊन बसत कीर्तनात? परमात्म्याने सांगितलं, उद्धवा अरे कीर्तने श्रीमंतीवर नाही, ज्याच्यावर माझी संपूर्ण कृपा असते तो माझ्या कीर्तनात येऊन बसते, नाही तर त्याचं काही पुण्य करेल पाहिजे. पुण्य घरी राहू देत नाही आणि पाप इकडे येऊ देत नाही. पाप गेल्याची काय खून नाही पालटले अवगुण. अंगातले अवगुण गेले काय समजून घ्या, पाप गेलं. हात दाखवू नाही, भविष्य पाहू नये. भविष्य पाहू नये, आपलं भविष्य आपणच आहोत. कीर्तनात जाऊन बसा वाटते काय, पाप गेलं. हाताने टाळी वाजवा वाटते काय, पाप गेलं. मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा वाटते काय, पाप गेलं. अंग दुखलं की दारू प्या वाटते काय, पाप शिल्लक. पाप शिल्लक आहे, पाप गेल्याची काय खून नाही पालटले अवगुण. भाग्यवान मंडळी आज कीर्तनात येईल. अहो हे नरहरी बाबाची सेवा आहे. पण काय गोठ आहे, आले देवाजीच्या मना. तेथे कोणाचे चाले ना बाबा म्हणत, बा आमच्याच्यानं जमत नाही, आता सोळोकार बा करी. आषाढीचं कीर्तन बाबाचं असे ते कीर्तन सुद्धा आम्हाला करा लागते आणि हे बी करा लागते. काय गोठ आहे. भाग्यवान मंडळी आहे, हात दाखवून आहे, भविष्य पाहू नाही. श्रीमंती कोणाले नाही आवडत? सर्वाईले श्रीमंती आवडते. आहेत का सारे लोक श्रीमंत? काही काहीले प्रॉपर्टीची वाण नाही, काही काहीले रायाले घर नाही. येत नसेल का त्याच्या मनात? काय पारायणात जावा, काय भागवतात जावा, काय कीर्तनात जावा, काय शेगावची वारी करावं. दोन एक एक करतं पाहिजेत होतं. देवानं आम्हाला शेत नाही दिलं. येत नसेल का त्याच्या मनात? मग त्याच्यासाठी कीर्तन ऐकावं. कीर्तन ऐकले की मनातलं निघून जाते. देवाजोड भेदभाव नाही, नाही 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 नाही. देवाजोड भेदभाव जर असता तर श्रीमंताले 3 डोळे असते. मग 2 पुढे, एक मागून ट्रॅक्टरच्या लाईटासारखा, की रोडनं कधी खडखड वाजलं तर भावले मुंडकं पलटवायचं काम नाही. मागून बी एक डोळे आहे. पण देवाजोड भेदभाव आहे काय? आपल्या गावच्या श्रीमंताले 2च डोळे, आणि जो गावात मागून खाते त्याले 2च. असं आहे काय? श्रीमंताले फोकस सारखं लय दूर दिसते, गरीबाले काय चायनाचे बसवले काय हलके. देवाजोड भेदभाव नाही, नाही नाही. देवाजोड भेदभाव नाही. जेवढं श्रीमंताले दिसते तेवढं गरीबाले दिसते, जेवढं श्रीमंताले ऐकू येते तेवढं गरीबाले ऐकू येते. याले 2च हात, 2च पाय, 2च डोळे, 2च कान, एकच नाक. गरीबाली तेवढंच दिलं. हाय का भेदभाव देवाजोड? आणि आता प्रॉपर्टीचा जो भेदभाव आहे हे ज्याचं त्याचं करेल आहे. काही याच्यातल्या पंक्ता घेतात, काही याच्यातलं सौजन्य घेतात. मृदंगाचार्याचं, फेटी मास्तरचं, गायकाचं, वादकाचं, रोजच्या कीर्तनकाराचं सौजन्य घेतात, पंक्ता देतात. डोक्षे नाही का या लोकाईले? की त्याईले बँक माहीत नाही? त्याईले बँकही माहीत आहे आणि त्याईले डोक्षे बी आहेत, पण त्याईनं काहीतरी कथा कीर्तन ऐकेलं. एक महाराज आपल्याला द्या. कशा करता सांगतो आम्ही? कशा करता सांगतो? कोणाला भेटते? श्रीमंती याच्यामध्ये अन्नदान करतात, पंक्ता देतात, परमात्मा प्रसन्न होते. परमात्मा म्हणते जीता येतात लोक, तकलीफ भोग जीता येतात लोक. अरे मेल्यावर तुले माणसाचा जन्म तर देतोच, पण वावरानेटी वावर. एका मेरीनं 50 एकर जमीन, डच पाण्याची, घरचा ट्रॅक्टर. काय केलं त्यानं? काय केलं त्यानं? अशा उत्सवात पंगत दिली, याच्यामध्ये पंक्ता घ्यायला आहेत. अहो आपल्याला काही त्या पंक्तावाल्याचे नावं नाही सांगणं, सारे रोजच्याच बुवाईनं सांगले. याच्यात पंक्तायत घेल, अलोट संपत्ती भेटते त्याला. याले म्हणतात सत्ता. सत्ता माहित आहे का तुम्हाला? गंजीपत्त्यातला नाही, सत्ता. सांगू मागून जमलं तर, नाही तर हे कीर्तन आहे जन्माचं.